गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही जात होतो विसोरा. तर विसोरात जाताना ठाणे गाव ओलांडल्यावर आम्हाला दिसले महादेव. हर हर महादेव. आणि मग जाऊन पोहोचलो आम्ही आरमोरी. आणि मग भाषा म्हणतो आरमोरीत थांबवशील, मला काम आहे म्हणते. आणि मग नाक्याजवळ आम्ही थांबलो आणि तिथं दुकान होतं लोह्याचा. तिथं लोहा आणि सिमेंटचा ऑर्डर दिला. तुम्ही तवरी या ताईला विचारलो करशाचा भाव. करशाचा भाव आहे 220 नडवाला आणि साधावाला 180 रुपये. आणि मग चला म्हणलो. आपल्या प्रिय आरमोरीला बाय बाय करून आम्ही निघालो वडसा मार्गे. आणि हा आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा जंगल. आणि मग जाऊन पोहोचलो आम्ही वडसा. आता तुम्ही म्हणाल कॅमेरा कुठं आहे? कॅमेरा मी खिशामध्ये ठेवलो होतो सामनीच्या. आणि तेवढ्यातच आम्हाला समोर गेल्यावर ट्रॅक्टरवर महादेवाची मूर्ती वगैरे दिसली. इथंही पण हर हर महादेव. आणि मग थोड्या दूर समोर गेल्यावर 4-5 किलोमीटर अंतरावर विसोरा होता, वडसाच्या समोर. आणि मग जाऊन पोहोचल्यावर भाषा आणायला गेला गाडगुडी. मग मांडलो आणि नेलो अंधार. आणि चल म्हणते मग आता नाश्ता करून येऊन. तर मग ब्रेड पकोडे खाऊन आणि वापस आलो. वापस येऊन डायरेक्ट जाऊन मोबाईलनं शूटिंग करत करत मी डायरेक्ट तिकडं पार दवाखान्यात चालला गेला. जाऊ द्या म्हणलो, तेवढं काही अंदर जाण्यात काही अर्थ नाही. इथं डॉक्टर साहेब चेकअप करत होते. आणि मग चला म्हणलो आता बाहेर जाऊन येऊया. तर बाहेर दवाखान्याच्या समोरच मस्तपैकी एक तलाव होता. बघा तलावाचा व्ह्यू कसा वाटला. आणि मग चला म्हणलो आता चेकअप वगैरे झाल्यावर भाषा मेडिकलमध्ये गेला. मेडिकलमधून गोळ्या आणला तर बापरे म्हणलं मी, त्या खाता खाताच माणूस मरते का? असं माझ्या मनात शंका आल्या. आणि मग वडसात जाऊन थांबलो ज्यूस पिण्यासाठी. मग आंब्याचा ज्यूस पिलो आणि चला म्हणलो ना मग. आणि मग आरमोरीवरून ठाणेगाव मार्ग पुन्हा महादेवाचे दर्शन घेतलं. कारण की आज नवीन वर्ष होता. आणि मग समोर तिथं देऊळ गावात जाऊन चाय नाश्ता केला. मी नाश्ता नाही करत.